नमस्कार मंडळी, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं अपर्णाज फूड मॅजिकमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत माझ्या वहिनीच्या हाताची चुलीवरची झणझणीत मसूर डाळ खिचडी. अशी चव की एकदा पुन्हा पुन्हा खायची इच्छा नक्की होईल. त्यासाठी घेतले शिमला मिरची, टमाटा, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे, खोबरं, लसूण आलं पेस्ट, बटाटा, सोयाबीन. आणि ह्या चुलीवरच्या खिचडीसाठी घेतले मी रेशनचे तांदूळ 2 वाटी. त्यामध्ये टाकले तूर डाळ, थोडी मसूर डाळ आणि अख्खे मसूर. तांदूळ आणि मसूर डाळ अर्धा तास मी भिजत ठेवलेलं होतं. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे शेंगदाणे, खोबरं, लसूण आलं पेस्ट, जिरं, मोहरी, कांदा, टमाटा, शिमला मिरची आणि बटाटे. हे सर्व टाकून छान परतून घ्यायचं. आता त्यात सोयाबीन टाकलं आणि छान फ्राय करून घेतलं. हे सर्व फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकले लाल तिखट, हळद, गरम मसाला, पुलाव मसाला, धने जिरे पावडर. हे सर्व टाकून मस्त एकजीव करून घेतलं. मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा. तुम्ही बघू शकता की किती छान रंग देखील आलेला आहे. यानंतर भिजवलेले तांदूळ आणि अख्खी मसूर डाळ टाकून पुन्हा छान परतून घेतलं. हे मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये टाकले चवीनुसार मीठ, आता त्यामध्ये टाकले आपण गरम पाणी. साधारणतः तांदूळ डाळीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. आता सर्वात शेवटी टाकायची आपली ताजी कोथिंबीर. खिचडीला छान उकळी आली की झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यायचं. चुलीवरची शिजवलेली खिचडी म्हणजे वेगळा स्वाद. तर अशी तयार झाली आपली गरमागरम झणझणीत माझ्या वहिनीच्या हाताची चुलीवरची मसूर डाळ खिचडी. लोणचं, पापड किंवा ताकासोबत सर्व करा. चव दुप्पट लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.